तर नमस्कार वर्ग 10वीच्या मित्रांनो, या व्हिडिओमध्ये उद्या होणार तुमच्या गणितच्या पेपरासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आला, कारण की लास्ट टाईमावर तुम्हाला वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि महत्त्वाचे प्रश्न कोणते तुम्हाला या टाईमाला करायला हवेत, जे की करून ठेवायला हवेत, ते तुम्हाला नक्कीच पाहून जायचे आहेत. असे समजू शकता की हा तुमचा पेपरच आहे, कारण की मित्रांनो हे जे आहेत ना मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तर तुम्हाला हे सर्व सोडवायचे आहे. आणि जर तुमच्याजवळ खूपच कमी वेळ राहिला तर तुम्ही कोणते सोडून जायला पाहिजे आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट फिक्स प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे सांगणार आहे. तर यामध्ये क्रेमर नियम जे आहे, पहिला जे धडा आहे तुमचा रेषीय समीकरणेमध्ये, क्रेमर नियम तुम्हाला 100% प्रश्न पाहायला मिळेल. तर तुम्हाला या नियमाने जे सोडून पाहायचे आहेत तुम्हाला समीकरणे, तर यानंतर समकालीन समीकरणे जे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने करून ठेवायचे आहे, पण आपल्याला क्रेमर नियम जे आहे ते आपल्याला करून ठेवायचे आहे, जे की उद्याचा फिक्स प्रश्न आहे. त्यानंतर बघा सर्वच्या सर्व MCQ सोबत सर्वच्या प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर बघा दुसऱ्या धड्यामध्ये आपण बघू शकता इथे फॅक्टरायझेशन समीकरणे सोडवा, मतलब म्हणजेच इथे अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचे आणि सूत्र पद्धतीने, म्हणजे हे दोन पद्धतीने तुम्हाला 100% दोन्हीच्या दोन्ही किंवा एक तुम्हाला कोणती तरी पाहायला मिळेल. दोन्हीपैकी दोन्ही पाहायला मिळू शकतात, जास्त चान्सेस आहेत. तर तुम्हाला दोन्हीवर तुम्हाला समीकरणे सोडून ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा जे हे शब्द समस्या सोडवा हे पण करून ठेवायचे आहेत. तर त्या नेक्स्ट बघा जे की तुमचा तिसरा धडा अंकगणित श्रेणी, यामध्ये मित्रांनो सर्वच करून ठेवायचे आहेत. तुम्हाला बार सांगत आहे की सर्वच करून ठेवायचे आहेत, पण अशी वेळ आलेली आहे, परिस्थिती अशी आहे की तुमच्याजवळ वेळ काहीच नाही राहिला, म्हणजे 1 ते 2 घंटे राहिले आहेत. तर तुम्हाला हे वाले प्रश्न जे सांगत आहोत ते करून जायचे आहेत. त्यानंतर बघा इथे जे आहे इथे बघा जे आपलं पद शोधायचा प्रश्न, पद शोधणे हे वाला प्रश्न तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पद शोधणे हे वाला प्रश्न नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला, तर नक्कीच करून ठेवायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट जे आहे तुम्हाला सांगू शकतो की एपी सिद्ध करा, म्हणजे एपी आहे का ते तपासा म्हणते. तपास आपल्याला हे करा आणि सूत्र सिद्ध करा. हे वाला तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे, किंवा हे दोन जे पद शोधा आणि SN वाला फॉर्म्युला, TN वाला फॉर्म्युला आणि SN वाला फॉर्म्युला, त्यानंतर एपी आहे का तपासा, हे 3 प्रश्न यामध्ये नक्कीच करून ठेवायचे आहेत. त्यानंतर हे वाले सर्वच प्रश्न करून ठेवायचे आहेत. पण इथे बघा GST यांचा फॉर्मॅट जे की माहीत असायला पाहिजे, MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर डिव्हिडंड शोधा, रेट ऑफ रिटर्न, टॅक्सेबल व्हॅल्यू, GST रक्कम, CGST, HGST, GST दर, हे तुम्हाला आणि इन्व्हेस्टेबल हे तुम्हाला प्रत्येकासाठी करून ठेवायचे आहे, म्हणजे करूनच ठेवायचे आहे. वस्तूची मूळ किंमत हे शुअर शॉर्ट क्वेश्चन आहेत, जे की तुम्हाला येणारच आहेत. त्यानंतर बघा संभाव्यतामध्ये मित्रांनो जे की तुमचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, म्हणजे नमुना अवकाश आहे, हे तुम्हाला मित्रांनो 100% पाहायला मिळेल. त्यानंतर जी संभाव्यता, घटनेची संभाव्यता आहे ना, त्यामध्ये नाणे उचलल्यास, पासा फेकल्यास, पत्ते काढल्यास 3 पैकी 1 तुम्हाला 100% पाहायला मिळेल. आणि जे तुम्हाला शब्द समीकरणेमध्ये फुग्याचे उदाहरण आहे ते करून ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट तुम्हाला चॅप्टरमध्ये सांगू शकतो, जे की संख्याकी स्टॅटिस्टिक्स, म्हणजे इथे मित्रांनो शुअर शॉर्ट क्वेश्चन देतो. या 3 पैकी 1 तुम्हाला किंवा 2 नक्कीच फसणार आहे, जे की तुम्हाला 5 ते 6 मार्कापर्यंत हे 3 पैकी तुम्हाला प्रश्न तुमच्या इथेच फिक्स होऊन जाणार आहेत. तर नक्कीच करून ठेवायचे आहे. त्यानंतर बघा या हिस्टोग्राम आणि पायडाग्राम, वर्तुळ म्हणजे वर्तुळ आलेख, या 3 आणि हे एक जे तुमचा चार्ट आहे, मोजमाप, कोणाचे मोजमाप, केंद्रीय कोणाचे मोजमाप, जे की हा तक्ता आहे ना, तुम्हाला नक्कीच करून ठेवायचा आहे. यापैकी जर तुम्ही केलं ना, या चॅप्टरचे जे 12 मार्क्स आहेत ना, हा एक प्रश्न, हे 3 पैकी आणि हे जे 2 आहेत, हे 3 सॉरी, हे जर केले ना तुम्ही, तर तुम्ही नक्कीच चांगला स्कोर करायला चॅप्टरमध्ये 12 पैकी 12 मार्क्स मिळवू शकता. या प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्वच्या सर्व कंप्लीट करायचे आहे. नेक्स्ट तुम्हाला मॅथ 2 साठी जर पाहिजे असेल, तुम्ही कमेंट करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.